हॅलो हॅलो, वेलकम दी बॅक दी वेलकम. चेहऱ्यावरची खुशी बघून तुम्हाला कळलं असेल आम्ही कुठे चाललो आहे. नेक्स्ट डे नेक्स्ट बीच. आता गणपतीपुळेला चाललो आहे, त्यानंतर गणपतीपुळे बीचवर जाणार आहे. मग आरेवारे बीच आणि अजून काय लोकेशन आहे रे? मॅगी पॉईंट समथिंग असं. आरे बीच वेगळं आहे, वारे बीच वेगळं आहे आणि आरेवारे वेगळे आहे. तर असे एवढे लोकेशनवर चाललो आहे आज आम्ही. कुठून चल इकडं नाही का रस्ता बघा, आम्हाला रस्ते पण लक्षात राहिले. पोरींनो कुठं जायचं तर आम्हाला घेऊन जात जा, तुम्हाला गुगल मॅपची गरज नाही आहे, फक्त तुमच्या रूममध्ये राहून द्या. तब्येत अजून पण खराब आहे माझी, पण तरी योद्धा रक्ताला घाबरला असं होईल का? नाही टाकणार रे, टेन्शन नको. आय होप तुम्हाला मागचा ब्लॉग आवडला असेल. कमेंट करा कसं वाटलं तो ब्लॉग. आता तुम्हाला पुढे दाखवतो. आता नाश्ता करू, पहिले पोहे खायला चाललोय, मग पुढे जाणार. असं फोन चार्जिंग म्हटलं बघू म्हटलं नाही का, काय त्याच्यानंतर परत झोपलो. एवढी घाम पाड दुखत होती. आम्ही दोघं आहे ना एका बेडवर झोपलो होतो, एका बेडवर सोबत झोपलो, शेजारी झोपलो होतो. माझं झोपणं ना फार कठीण आहे नाही का, मी असं लाता बिता मारतो अजून पण, या वयात पण मी लाता बिता मारतो. मग काय आलं, यांनी याचं वेगळं ब्लँकेट घेतलं होतं, माझं वेगळं ब्लँकेट घेतलेलं होतं. मी माझं ब्लँकेट सोडून याचं ब्लँकेट ओढत होतं. आलं काय झोपेमध्ये लक्षात नाही आलं. झोपेत लक्षात नाही आलं, आम्हाला म्हणतोय अरे. मग शेवटी खाली जाऊन झोपला चटई टाकून. असा तर मी कलाकार माणूस आहे. हा फक्त पोरी झोपल्या पाहिजे, पोरं नाही. हाय दोघी तिघे माझं म्हणजे गरम होते, इतकं गरम आहे, भयानक गरम, भयानक. किती टेम्परेचर चेक करा, टेम्परेचर दाखवतो किती आहे. बाकी ट्रिप दाखवतो उतरलं ट्रिप कशी आहे. 31 डिग्री 31 डिग्री. नाशिकला किती वेळ निकलना है. लड़कों को बात करनी नहीं आती. अरे गॅरेज लायची काय आहे? अरे गॅरेज नाही आहे. अरे गॅरेज आहेच की, मग तिकडे बसनीच गेलं. वेळ लागतो का? 20 डिग्री 20 आणि 31. खूप गरम होते, खूप गरम होते. काम बघा, काम पण आलोय आम्ही गणपतीपुळ्याला मंदिराजवळ पोचलोय. रस्ते भाई इतके खतरनाक रस्ते का माझ्या पोटातले आतडे दुखायला लागले. काय एक टायमार तर माझ्याकडे इथपर्यंत आला होता. खतरनाक रस्ते. बॅग त्यांना सांगितलं बॅग ठेवली, त्याचं सामान इम्पॉर्टंट आहे सांगून दे. आलो आहे इथे मंदिराच्या आवारामध्ये. ॲक्च्युली एक बोलू का, अजिबात क्लीनलीनेस नाही आहे. खूप म्हणजे आजूबाजूला खूप कचरा आहे, क्लीन नाही आहे मंदिर. तुम्हाला दाखवतो मी, पण त्यामध्ये दाखवलं नाही पाहिजे ॲक्च्युली, पण खूप कचरा आहे आजूबाजूला. बस एवढंच एक मला वाटलं, बाकी ओके सगळं ओकेमध्ये. कचरा बघ ना किती आज, हो नाही खाली बघ ना, कचरा बघ ना किती, पूर्ण पायाला नाही लिटरली धूळ लागते. तर ह्या मंदिराच्या आवारात आलो, काय बोलू शकत नाही आपण. हेच स्वादिष्ट तिकडं गाईज, तुम्हाला खोटं वाटेल, मी तिकडं उभं होतो. हा पण साक्षी त्या गोष्टीला नाही का. मी तिकडं उभं होतो, एक पोरगा आला, त्याने मला हात मिळवला. मला, मी त्याला ओळखलंच नाही, मी हात मिळवला नाही, मग मी पण मिळवला हात त्याला. मग तो मला म्हणतो भाई बहुत माल दिख रे बोले. बोलला का नाही? म्हटलो माल ना, एक मिनिट. म्हटलो माल म्हणे बहुत हँडसम दिख रे बोले. हेच आपला विषय. नाशिकचं नाव रोशन करतोय सगळीकडे जिकडे जात तिकडं. खोटं एक खरं आहे, सांग. बरोबर आहे, खरं आहे. पप्पी दे माईक. बाकी दर्शन झालंय, एक नंबर दर्शन, एक नंबर वाईब, एक नंबर पॉझिटिव्ह वाईब आहे. काय रे मस्त वाईब आहे. फक्त थोडी फक्त ऊन खूप जास्त आहे. पण मग आपल्या नाशिकसारखं ॲक्च्युली खरं जेन्युइन सांगतो, आपल्या नाशिकसारखा भिकारपणा नाही. काय रे, म्हणजे आपल्या इकडच्या मंदिरांमध्ये ना भाविकांची इज्जत नाही. खरं आहे, खोटं आहे? खरं जेन्युइन आपल्या इथल्या लोकांमध्ये भाविकांची इज्जत नाही आहे. तुम्हालाही माहिती ही गोष्ट. मी जेवढे मंदिर गेलो ना नाशिक सोडून बाहेर, सगळीकडे भाविकांना इज्जत करतात. मला घृष्णेश्वरला एकदम भारी दर्शन झालेलं आहे, गणपतीपुळे एक झालं, अजून कुठे केदारनाथ एक झालं. सगळीकडे माझं भारी दर्शन झालेलं आहे. इकडे एक नंबर दर्शन झालं, एकदम सॉलिड. तसं नाशिकमध्ये नाही बघायला भेटत, चुकीचं आहे. हे मंदिर आहे मस्त मंदिर,
स्ट्रक्चर पण एक नंबर आहे आणि त्याला खेटूनच इकडे बाहेर ब्रिज आहे लगे ब्रिज म्हणतो बीच आहे. हे बघा स्टार फिशचे साईन आहे त्यांचे हे स्टार फिशचे. ये इकडे फोटो काढू. बघा कोणीच नाही बीचला. हा बीच एकदम शांत आहे म्हणजे 5 नंतर आले ना मजा येईल तुम्हाला. झालंय आमचं जेवण करून दालाटा खाल्ली आम्ही. मस्त होतं जेवण ऑथेंटिक प्रॉपर नाही का कोकणी जेवण. बाकी मग आता काय रिलॅक्स झालं आहे ना. जेवण करून झालं का झोप पाहिजे लागली मला. झोप कोणी झोपायला इंटरेस्ट असेल तर मस्त झालं वाटतं. थोडी झोपायला इंटरेस्ट. बोल काहीतरी. बोल काय बोलू मारत माता की. लाल दोरा आणला. दोघांची झिप लाईनिंग करून ठीक म्हणजे 10 मधून नाही का 7 6 किंवा तुझं काय 5 का जास्त. हा, ठीक म्हणजे करण्यासारखं होतं. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतला चांगलं वाटलं. मजा तर आली रे. असं काही नाही मजा थ्रिल तर आहे. भारी वाटलं. बरंच लांब आहे. हा एंड आहे आणि हा स्टार्ट पॉईंट आहे. बरंच लांब आहे तरी म्हणजे नाही म्हटलं तरी ना एक 300-350 मीटरचा 250-300 मीटर डिस्टन्स आहे. मजा आली. हॅलो झाला अरे वारे बीच पण कम्प्लीट झाला. अरे कॉल केले होते 2. सकाळी काल भाटिया बीच केला. सकाळी गणपतीपुळे. आता अरे वारे उद्या मांडवी. हे अजून एखादा झाला तर तो पण करू. हा बीच मस्त वाटला मला. बघा काय खेकडे स्टारफिश. हे बघा स्टारफिश दिसली बघा. उठव का तिला. रत्नागिरी गणपतीपुळे जाऊन आलो. गणपतीपुळे नेवारे अजून आरे वारे जाऊन आलो. रत्नागिरीला आलो होतो म्हणजे रत्नागिरी जिकडे आम्ही राहतो मित्राच्या घरी तिकडे आलो होतो. आता परत गणपतीपुळे इथून 20-22 किलोमीटर लांब आहे. आम्ही जिकडे तिकडे मारुती मंदिर रत्नागिरी पासून मेन पॉइंट हा रत्नागिरीचा. आता मग घरी आलो फ्रेश झालो आणि त्या रिक्षावाल्याने एवढं काय घसलंय आम्हाला काय रे. लय काम केला. 50 वर्षाचा आहे पण अजून पोरी मारतोय त्याच्यावर. म्हणजे आम्ही कुठंच नाही लागत. एवढे ढाचे आणि मी 50 वर्षाचा आहे तरी मला पोरींचे फोन येतात म्हणे. आता फोनच चालू होता. ठीक आहे मी त्याला एंटरटेन करायला लागले का म्हणून चावे द्यायला लागला. अजून का बोल भाऊ तू बोल अजून बोल नाही का. मग तो अजून बळच काही बोलत होता. अजून काय बोलला तो अजून हा आपलं प्रॉपर्टी त्याच्याकडे पण हा. तो बिचारा रिक्षा चालवतोय. मी नाही त्याचा Support नाही करत त्याला कोणी. ऑब्झर्व केलं. आधी म्हणे का स्वतःची रिक्षा नाहीये पण रिक्षा चालवायची चॅम्पियन आहे म्हणे मी. हा. नंतर म्हणे इथं नाही आला इथं आला आणि ह्या पोरांसोबत क्रिकेट खेळलं म्हणे. क्रिकेट मध्ये माझा हात कोणी धरू शकत नव्हतं. बॉलला का नाही ते बॉलला. त्यानंतर अजून काहीतरी बोल हा पोरींचं पण एवढं हँडसम होतो मी असं हा. आणि लिटरली तो माणूस आहे ना 55-60च्या पुढे वाटत होता तरी म्हणत होता 50 वर्ष वाटत नाही म्हणे मी. 8 डिसेंबरला सगळ्यांनी लक्षात ठेवा. कमेंट मध्ये विश करा 8 तारखेला. 8 डिसेंबर हॅपी बर्थडे रिक्षावाले काका. 8 तारखेचा बड्डे त्याला विश करा नाही का सगळ्यांनी टकले काका रिक्षावाले. आणि म्हणजे ऍक्च्युली इकडचा विषय कसा इकडचे लोक भोळे बरं का नाही. जेन्युइन सांगतो आपल्या नाशिक सारखे भडवे नाही इकडचे लोक. नाही तर नाशिकचे लोक अरे कोणाला हुकणार रे नाशिकचे लोक. मस्करी नाही. मुंबई पुण्यावाल्यांनी येड्यात काढत ते खरं आहे का नाही. लिटरली सांगायचं गेलं नाशिक रोड पासून बॅकवॉटर पर्यंतचे 500 रुपये. पकडून चालत रिटर्न तुम्ही. हा तिकडून रिटर्न 500 रुपये 1000 रुपये. यांनी पूर्ण फिरून बिरून सगळं घेतलं फक्त 1600 रुपयात म्हणजे जास्त ते 1600 रुपये पण ज्या माने तेवढं गेलं इतकं पण लांब नाही येते. पण मग तो आमच्यासोबत राहिला. हेच जर नाशिकला गेलो असतो ना आणि म्हणजे एक तर नाशिकचा रिक्षावाला XYZ तर इथून द्वारका म्हणजे नाही त्याला आपण असं बोललं असं त्र्यंबकेश्वर फिरव मग पंचवटीत ने तो 4000 चावळला असता का रे तो. दिवसभर राहायचे. पण इकडचे लोक म्हणजे जेन्युइन चांगले भोळे असे गरीब नाही बोलता येणार आहे बऱ्यापैकी पैसा इथल्या लोकांकडे पण मग चांगले लोक आहे जेन्युइन चांगले. त्या माणसाला आम्ही ना एक चिकन थाळी खाऊ घातली नाही का. चिकन थाळी खाऊ घातली थोडा आम्हाला म्हणायला लागलं तुम्ही माझ्या घरी राहिला या काय रे. मला नारळ येणार आहे. नारळ उद्या तिथं परवा नारळ खेकडे तुम्हाला खेकडे पाठवतो म्हणजे तिकडे पार्सल करतो.
आंब्याची पेटी पाठवणार आहे. आंब्याची पेटी पाठवतो म्हणे तुम्हाला, माझ्या घरी राहिला या, माझ्या घरी टॉयलेट बाथरूम सगळे म्हणे, मी एक खातो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे काय, भोळे इकडचे लोक बरेच भोळे, त्यांना थोडं प्रेम दाखवलं ना तुम्ही ते पण रिटर्न बॅक द्याल. पण प्रेमाची कदर करणार आहे थोडं. पण तिने माझ्या प्रेमाची कदर नाही केली यार. चांगलं आहे ह्या, तुम्ही काहीतरी रत्नागिरीला फिरायला, तुम्ही माझे फोटो तर बघितले असेल, किती भारी आले फोटोज. ओम केदार द हँडसम बॉय इन दी वर्ल्ड. अजून इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर भाऊ युट्यूब, इन्स्टाचीच ऑडियन्स युट्यूबला, युट्यूबची ऑडियन्स इन्स्टाला नाहीये. इंस्टा वाल्यांनी युट्यूबला सबस्क्राईब करा. हा अरे चप्पल चावती मला ही. मॅगी खाऊन आलो होतो आम्ही, मॅगी चाट आलो होतो. आणि आता काय चाट खायला चाललोय ना आपण. चाट खायला. सविता भाऊ की चाटलो चाललोय, सविता भाऊ की चाटलो नाही, चाट खायला, चाट पाणीपुरी खायला चाललोय. मेन विषय ऐका तुम्हाला सांगतो, काकांचा विषय का होता, रिक्षा काकांचा माहितीये का, या विसरून गेलो. आता आठवलं, एवढा शब्द आठवलं होतं, विसरून गेलो. नाही 35 लाख वर नव्हतं. हा ऍक्च्युअली विषय काय, ते राहिला घरामध्ये एकटे होते नाही का, मग ते कोणासोबत बोलू शकत नव्हते, म्हणजे आमच्याशी बोलले. पण मग आता आम्ही जशी मजाक बनवतोय, मी नाही हा, अरे हो माझा काय संबंध. हा मजाक बनवतो, त्यांची भाडवा याला हेट करा. बरं झालं त्याच्यावर तिने याच्यावर प्रेम नाही केलं, ते भाडवा आहे तू. माझा काय संबंध नाही. पण मग जेन्युइन चांगले होते ते. फक्त हा मला नाही म्हणे बिअर पी म्हणे तू, म्हटलं कंपनी देतो. हा ना म्हटलं मी पित नाही, म्हटलं काका हा पण नाही पित, म्हटलं आम्हाला शॉक पाणी नाही कसला, फक्त तो शॉक पाणी आम्हाला. म्हणून आज इथं स्टँडिंग रत्नागिरीला आहे. समोसा चाट ऑर्डर केलाय. तू काय ऑर्डर केलाय रे? समोसा चाट. खोकलाय मला तरी, माझी किडे संपत नाही यार. काय रे लईच किडे माझ्या माहिती. टेस्ट रिव्ह्यू देतो, टेस्ट रिव्ह्यू. नाशिक सारखे आहे का? कशी भारी नाशिक पेक्षा हा ना, सॉलिड आहे, सॉलिड 10 on 10 आहे बाय. अरे मजा आली. पुरी आली याची, सांग टेस्ट रिव्ह्यू दे. पुरी मोठी रे, गप 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 गप. कशी नंदन सारखे. मला देख. हे रेस्टॉरंट आहे मी जे बोलत होते, एक्झॅक्ट रत्नागिरीला.